हुजूर, इराणचा एक सौदागर आहे ज्याला काही तक्रार आहे. तो आपल्याला भेटू इच्छितोय हुजूर. ठीक आहे मानसिंगजी, त्याला परवानगी आहे. शमशेर सिंगनी दरबारात हजर व्हावं. आदाब हुजूर. आदाब. आम्ही ऐकलंय की आपण इराणहून आमच्या इथे आलात म्हणून. आपल्याला इथं कसं काय वाटलं? आम्हाला वाटतं आपल्याला इथं चांगलंच वाटलं असेल. माफ करावं हुजूर, अहो मी तर इथे प्रथमच आलो आहे, पण इथे चांगलं वाटणं दूरच राहिलं हुजूर. मी तर इथे येऊन पूर्ण बर्बाद झालो आहे. बर्बाद? कसं काय आणि का म्हणून? सांगा, काय समस्या आहे? हुजूर, मी इराणहून व्यापाराकरता काही सामान आणलं होतं, ज्याची एकूण किंमत 500 सुवर्णमुद्रा होती. काही अतिउत्तम लोकरीचे कपडे, काही अतिशय सुंदर कारागिरीचे नमुने. तर मग समस्या काय आहे? तुम्हाला तुमच्या सामानाची योग्य किंमत मिळत नाही काय? तसे हिंदुस्थानी व्यापारी वस्तूचं मोल करण्यात पटाईत असतात. नाही हुजूर, समस्या ही नाही आहे. मी इराणहून जेव्हा इथे येत होतो ना, तेव्हा प्रवासामध्ये मला एक हिंदुस्थानी व्यापारी भेटला. त्यानं मला माझं सामान त्याच्या गाढवावरती लादण्यास परवानगी दिली, कारण तो आपलं सगळं सामान विकून परत येत होता. ठीक आहे, बरं पुढे? पुढे हुजूर, जेव्हा मी आग्र्याला पोचलो तेव्हा त्यांनी माझं सामान मला परत करायला नकार दिला हुजूर. वर म्हणाला की सामान त्याचंच आहे, आता मी फक्त माझं उरलं सुरलं सामान विकूनच आपल्या घरी परतू शकतो. आणि जर माझं सामान नाही मिळालं हुजूर, तर मी परत कधीच व्यापार नाही करू शकणार. जर तुम्ही आमच्याशी खरं बोलत असाल तर आमच्यासाठी ही मोठी शर्मेची गोष्ट आहे की आपल्याशी अशी फसवेगिरी झाली. पण घाबरायचं काही कारण नाही. आम्ही या गोष्टीची नक्की उकल करू. सांगा, कोण आहे तो व्यापारी? तुम्हाला ठाऊक आहे तो कुठे राहतो? जी हुजूर, त्याचं नाव आहे दिलावर. त्याचा पत्ताही मला ठाऊक आहे. शिपायानो, ताबडतोब या पत्त्यावर जा आणि दिलावरला आमच्या समोर हजर करा. आदाब हुजूर. मला सांग, तू या माणसाला ओळखतोस का? होय महाराज, मी याला ओळखतो. हा शमशेर सिंग आहे, इराणचा. हो, तू याला ओळखतोस तर मग सांग, तू याच्याशी बेईमानी का केलीस? माफ करावा हुजूर, पण हे सत्य नाहीये. मी कोणतीही बेईमानी केली नाही. ते सगळं सामान माझं स्वतःचं होतं. जेव्हा मी इराणहून परत येत होतो तेव्हा हा माझ्याजवळ आला आणि माझ्यासोबत हिंदुस्थानात येण्याबद्दल विनवणी करू लागला, कारण याला हिंदुस्थान बघायचा होता आणि याला रस्ताही ठाऊक नव्हता. मी नाहीतरी इराणहून सामान विकत घेऊन परत येत होतो, म्हणून मीही काही हरकत नाही घेतली. नाही हुजूर, हे खोटं आहे. ह्याच्याजवळ कुठलंच सामान नव्हतं. मला हा म्हणाला की हा त्याचे सगळे पैसे जुगारात हरलाय आणि हा गाढवही कमी किमतीत भाड्यानं देऊ लागला. मला म्हणाला माझी बचतही होईल आणि त्याला परतण्यासाठी पैसेही मिळतील. नाही, हे तद्दन खोटं आहे महाराज. मी फक्त याला आपल्या प्रवासात बरोबर घेतलं होतं. सामान माझं स्वतःचं आहे. जेव्हा आम्ही आग्र्याला पोहोचलो तेव्हा तर हा मला धमकवायला लागला की जर मी याला पैसे दिले नाही तर हा माझ्या विरुद्ध दरबारात खोटी तक्रार करेल. खूप झाला, आता पुरे करा. शमशेर सिंग, जर ते सगळं सामान तुमचं असेल तर तुम्ही ते सगळं सामान ओळखू शकाल, ठीक आहे? आणि जर का दिलावर खरं बोलत असेल तर तुम्ही तुमचं सामान नाही ओळखू शकणार. बरोबर हुजूर. नाही महाराज. याचा अर्थ काय? याना तुझ्या सामानाची ओळख का पटवून देत नाहीयेस? त्याचा असा आहे महाराज, प्रवासात या माणसाने माझं सामान बघायची इच्छा प्रदर्शित केली होती आणि मीही याला आपलं सामान दाखवलं होतं. म्हणूनच तर हा अतिशय सहजतेने सामान ओळखू शकतो माझं. नाही हुजूर, हा तर खोटं बोलतोय. यालाच माझं सामान बघायचं होतं म्हणून मी याला माझं सामान दाखवलं. महाराज, हा माणूस खोटं बोलतोय. आपण माझ्या नोकरालाही विचारू शकता, जो माझ्याच बरोबर होता. तो आपल्या समोर कदापिही खोटं बोलणार नाही महाराज. नाही हुजूर, याचा नोकरही खोटंच बोलणार. यानं त्याला आपल्या कटात सामील करून घेतला असणार. हुजूर, माझ्याजवळ याच्या विरुद्ध एकही पुरावा नाही, पण मी खरं बोलतोय. आता आपणच माझी मदत करू शकता. बीरबल, आम्हाला वाटतं आता तू त्या समस्येचं निराकरण करून खऱ्या गुन्हेगाराला ओळखून काढ. होय महाराज, मला खात्री आहे की मी खऱ्या गुन्हेगाराला नक्की ओळखू शकतो. तर मग वेळ का दवडतोयस?
एकदाचा सोक्षमोक्ष लावून टाक प्रकरणाचा. होय महाराज, मला थोडा अवधी पाहिजे. 1 किंवा 2 दिवसात गुन्हेगार आपल्या समोर असेल, मला पूर्ण खात्री आहे. ठीक आहे मग बिरबल, जर तुला थोडा अवधी पाहिजे असेल तर मग आम्हीही प्रतीक्षा करू. तोपर्यंत शमशेर सिंग, आपण आमचे पाहुणे म्हणून राहाल. पण लक्षात ठेवा, जर तुमच्यावर गुन्हा सिद्ध झाला तर आपल्याला आमच्या इथं मोठ्या कालावधीकरता राहावं लागेल कैद खान्यात. मी हे समजू शकतो हुजूर. आणि जर का तुझ्याबद्दल बोलायचं झालं दिलावर, हे शहर सोडून तू कुठेही जायचं नाही जोवर या गोष्टीचा निकाल लागत नाही. जशी आपली मर्जी हुजूर. मला कोणत्याच गोष्टीची भीती नाही. मी केवळ सत्य तेच बोललो आहे. बिरबल, आम्हाला आशा आहे की या दोघांमधला खरा गुन्हेगार कोण आहे तुम्ही सिद्ध करू शकाल. होय, धन्यवाद महाराज. मला खात्री आहे की 1 किंवा 2 दिवसात या गोष्टीचा निकाल नक्की लागेल. कुठे आहे बिरबल? तो अजून दरबारात का नाही आला? आदाब हुजूर. बिरबल, तू कुठे होतास? आणि शमशेर सिंगच्या प्रकरणाचा काय निकाल लागला? तू गुन्हेगाराला ओळखला आहेस? होय महाराज, मला सत्य काय आहे ते कळलंय आणि मी ते सिद्धही करू शकतो. हो, खूपच छान, शाबास. मग सांग, लवकर सांग, कोण खोटारडा आहे? होय महाराज, दिलावर खोटारडा आहे आणि बेईमान सुद्धा. आणि शमशेर सिंग खरं तेच बोलतोय. दिलावर? आम्हाला तर वाटलं होतं की तोच खरं बोलतोय म्हणून. शेवटी तो आग्र्याचा व्यापारी आहे आणि त्याचं स्वतःचं दुकान आहे. तर मग तो बेईमानी करेलच का? तुला पूर्णपणे खात्री पटले? शेवटी तुला याचा पत्ता लागला कसा? जहापना, काल संध्याकाळची घटना आहे. मी आणि मानसिंगजी दिलावरच्या दुकानावर गेलो. त्याच्या नोकराला दुकान सोडून जाताना बघितलं आणि एका ढाब्यापर्यंत आम्ही त्याचा पाठलाग केला. या मालक, काय खाणार बोला. आपण खूप लांबच्या प्रवासावरून आलायत का आपण? आग्र्याला पहिल्यांदाच येत आहे वाटतं आपण. होय, मी जयपूरचा एक व्यापारी आहे. खरं तर आम्ही इथे इराणी कारागिरीचं काही सामान विकत घ्यायला आलो आहोत, परत जयपूरला घेऊन जाऊन विकण्यासाठी. तुम्ही आम्हाला सांगू शकता की हे सामान आम्हाला कुठे मिळू शकेल ते? मला माफ करा हुजूर, मी तुम्हाला इराणी सामानासंबंधी विचारणा करताना ऐकलं हुजूर. होय, खरं आहे. तुम्ही आम्हाला एखाद्या अशा जागेबद्दल सांगू शकता का? माझं नाव सुखीराम आहे हुजूर. मी एका अतिशय सज्जन व्यापाऱ्यासोबत काम करतो. त्यांचं नाव दिलावर आहे. ते अगदी अलीकडेच इराणहून खूप छानसं सामान घेऊन आले आहेत हुजूर. हे तर खूपच छान झालं. तुम्ही ते सगळं सामान आम्हाला आत्ताच दाखवू शकता का? दाखवू शकतो हुजूर. या माझ्या सोबत या. हुजूर, आपण थोडा वेळ इथंच थांबा. जर ते कामात व्यग्र नसतील तर मी तुम्हाला त्यांना लवकरात लवकर भेटवतो. जरूर जरूर, पण जरा लवकर करा. हं. हुजूर, मी आत्ताच एका व्यापाऱ्याला ढाब्यावरती भेटलो हुजूर. त्याला इराणी सामान खरेदी करायचं आहे हुजूर. ओ, शाबास, खूपच छान. कुठे आहेत ते? ते बाहेर वाट बघत उभे आहेत. त्यांना आत बोलावू मी हुजूर? जरूर, लवकर या. या साहेब. आम्हाला असं कळलं की आपण इराणी सामान विकता म्हणून. होय, जरूर. कर्मधर्म संयोगाने मी अलीकडेच इराणहून खरेदी करून परतलोय. ते सगळं सामान आम्हाला दाखवू शकता का? बिलकुल. सगळं सामान घेऊन ये बघू. अच्छा, तर सांगा, या सामानाचा आपण काय मोल लावणार? आपण सगळं सामान खरेदी कराल का? जर असं असेल तर मी सगळ्या सामानाचे 1000 सुवर्णमुद्रा दाम लावेन. आम्हा दोघांना असं नाही वाटत की हे सामान फार उच्च दर्जाचं आहे म्हणून. याहूनही चांगलं सामान आम्ही बघितलंय
आम्ही याची केवळ अर्धी किंमत देऊ शकतो, 500 सुवर्णमुद्रा. अर्धी किंमत? फार चांगल्या प्रतीचा माल नाही. खरं सांगायचं तर माझ्या मित्राला यात काही अवगुणही नजरेस पडलेत. आता आम्ही फक्त याचे 300 सुवर्णमुद्रा इतकेच दाम देऊ शकतो. आता निर्णय आपल्या हातात आहे. ठीक आहे, तर 300 सुवर्ण मुद्रा पण चालतील. ठीक आहे, सौदा पक्का. तर उद्या सकाळी आम्ही पैसे घेऊन येऊ आणि हा सगळा माल घेऊन जाऊ. आम्ही समजलो नाही बिलबल. तर यावरून दिलावर खोटा आहे हे कसं सिद्ध झालं? महाराज, कुठलाही व्यापारी इतक्या लवकर आपल्या सामानाच्या अवगुणांचा कसा स्वीकार करेल आणि इतक्या कमी किमतीत द्यायला इतक्या लवकर कसा तयार होईल? मी तेव्हाच समजलो की हे सामान दिलावरचं नाहीये आणि म्हणूनच तो कुठलीही किंमत घ्यायला तयार होता. तुझं म्हणणं बरोबर आहे. जेव्हा मला खात्री झाली की दिलावर खोटं बोलतोय, तेव्हा आम्ही त्याच्या नोकराला खोटं बोलल्यावर मिळणाऱ्या शिक्षेनं घाबरवलं आणि त्याच्याकडून सत्य वदवून घेतलं. आणि आता तर तो दिलावरच्या विरुद्ध साक्ष द्यायलाही तयार आहे. शमशेर सिंग आणि दिलावरला दरबारात हजर करण्यात यावं. तुला एका सज्जन माणसाला ज्यानं तुला मदत केली त्यालाच फसवताना लाज वाटायला पाहिजे होती. आम्ही तुला 1 वर्षाची कैद फरमावत आहोत आणि या शमशेर सिंगला एवढा त्रास दिल्याबद्दल दंड म्हणून तुला त्याला 500 सुवर्ण मुद्रा द्याव्या लागतील. शिपायानो, दूर न्या या माणसाला आमच्या नजरेसमोरून. धन्यवाद हुजूर. धन्यवाद दे त्या बिरबलाला ज्यानं दिलावरची बेईमानी इतक्या खुबीनं सगळ्यांसमोर सिद्ध केली.